माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 3 अध्याय 17. नग्न कुणास म्हणावे? देवाचा पराजय. ते विष्णूला शरण गेल्यावर मायामोहाची निर्मिती. पराशर म्हणाले, अहो मैत्री मुनी, पूर्वी महात्मा सगर यांनी भगवान औरव यांना विचारले असता त्यांनी जो उपदेश केला तो मी तुम्हाला सांगितला. सदाचार्याचा त्याग केला तर कुणी सद्गतीला जाऊ शकत नाही. त्यावर मैत्री म्हणाले, हे भगवान, मला नपसंक, अपवित्र आणि रसस्वला विटाळी स्त्री यांच्याविषयी संपूर्ण कळले, म्हणून नग्न असे कुणाला म्हटले जाते हे मात्र ठाऊक नाही. तरी कृपा करून मला सांगा की नग्न कोण, त्याचे आचरण कोणत्या प्रकारचे असते? तुम्ही सर्वज्ञ असल्यामुळे तुम्हीच ते सांगू शकाल. त्यावर महात्मा पराशरांनी बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ऐका ऐका. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे 3 वेद सर्व वर्ण्यांसाठी अवर्ण्य आहेत. जो विपरीत विचाराने त्याचा त्याग करतो तो पापी नग्न होय. कारण सर्व वर्णांना आच्छादन 3 वेदांचे आहे. जर तेच काढून टाकले तर असा पुरुष नग्न बनतो, यात शंकाच नाही. आमचे आजोबा धर्मज्ञ वैशिष्ट्य यांनी या बाबतीत महात्मा भीष्माचार्य यांना जे काही सांगितले होते त्यावेळी मी ऐकलेले आहे. आज मी तेच तुम्हाला सांगतोय. फार पूर्वी कोणी एकेकाळी देव असुर यांच्यात युद्ध झाले. ते 100 दिव्य वर्ष एवढा काळ चालले. त्यात देव असुरांकडून पराभूत झाले. शेवटी युद्ध सोडून देव क्षीरसमुद्राच्या उत्तर किनाऱ्यावर गेले व तेथे भगवान विष्णूची आराधना करीत तप करू लागले. ते म्हणाले, आम्ही सर्व लोकैकनाथ विष्णुदेवाने प्रसन्न व्हावे याकरिता जशी वेड्यावाकड्या शब्दात स्तुती करीत आहो तेथे तो आदिपुरुष संतुष्ट होतो. ज्याच्यापासून याच्यावत चराचर उत्पन्न झाले, शेवटी ज्याच्यात सामावणार आहे त्याची यथार्थ स्तुती योग्य शब्दात कोण बरे करेल? हे प्रभू, आमचे सत्य स्वरूप वाणीला अगोचर आहे. तरी शत्रूंनी पराभव केल्याने हतबल होऊन आम्ही अभयदान मिळावे यासाठी जशी जमेल तशी तुमची स्तुती गात आहोत. पूर्वी आप, तेज, वायू, आकाशे 5 तत्वे, अंतकरण, चतुष्ट मूळ, आध्या प्रकृती, तिच्याही पलीकडचा परमपुरुष हे सर्व काही तूच आहे. हे सर्व भूतांवर स्थित ब्रह्मापासून स्तंभापर्यंत स्थान काल भेदांसह हा संपूर्ण चराचर प्रपंच पसारा तुझा देह होय. तुझ्या नाभिकमळातून विश्वाचा उपकारास्तव जे प्रकटले ते तुझ्या आद्य रूप होय. अशा ह्या तुझ्या रूपालाचे हे देवा आम्ही वर्णन करीत आहोत. इंद्र, सूर्य, वसुगण, रुद्र, अश्विनी कुमार, मरुत, देव, सोम यांच्यासहित विविध जातीचे आम्ही सर्व तुझीच रूपे आहो, म्हणून आम्ही त्या रूपातील तुला वंदन करतो. हे गोविंदा, जी गर्विष्ठ, अज्ञानी तसेच दांभिक व तितिक्षा सहित अशा तुझ्या दैत्यमूर्तीला नमन करतो. ज्या मंदस्त सत्व स्वरूपात हृदयात ज्ञानवाहिनी नाड्या नसतात व विषय लोभ भरलेला असतो अशा तुझ्या एकशरूपाला नमस्कार असो. गौर्य व माया यांनी भरलेले नखशिकांत तामसी असे तुझे जे राक्षस रूप आहे त्याला सुद्धा मी वंदन करीत आहो. जनार्दना, स्वर्गाचे रहिवासी धार्मिक असे जे लोक, त्यांना त्यांच्या पुण्यकृत्याची फळे देणारा धर्म हे तुझे एक रूप असून त्यालाही आम्ही नमन करतो. पाण्यात अग्नीत प्रवेश करू नये जे नेहमी प्रसन्न अवधीत असते ते सिद्ध नावाचे तुझे रूप होय. अशा तुझ्या सिद्ध स्वरूपाला नमस्कार. हे श्रीहरी, अत्यंत रागीट, काम उपभोगामध्ये समर्थ, पृथ्वीला पेलून धरणारे 2 जिव्हा असलेले असे ते तुझे नागरूप, त्याला नमस्कार असो. हे विष्णुदेवा, आपले मुनिमय स्वरूप हे जे आहे ते ज्ञानाने भरलेले, ज्ञान निर्दोष निरंजन आहे, त्याला आम्ही वंदन करतो. जेव्हा कल्पांत ओढतो तेव्हा अनावर अशा काल रूपाने सर्व चराचर गिळून टाकणाऱ्या पुंडरीकाक्ष देवा, तुझ्या त्याही रूपाला वंदन असो. प्रलय काळी देवांचे ते ऐकून एक प्राण्यांना गिळून नृत्य करणाऱ्या तुझ्या रुद्ररूपाला आमचे वंदन. रजोगुण युक्त असल्यामुळे सर्वत्र कर्माचा खेळ खेळणाऱ्या तुझ्या मानवी रूपाला हे जनार्दना आम्ही नमस्कार करतो. 28 प्रकारचे वध करणारे तुझे जे तमोगुणी अनावर स्वरूप आहे त्याला हे सर्वात्मका आम्ही वंदन करतो. जगताचा आधार, यज्ञाचा एक भाग असणारे अर्थात झाडे, झुडपे, वेली, वृक्ष, गवत, गिरी अशा 6 प्रकारचे जे उद्वज रूप त्याला नमन असो. पशुपक्षी, मनुष्य रूप, देव, सर्व प्रकारच्या योनी, आकाशासहित 5 महाभूते, त्यांचे शब्द वगैरे तन्मात्रा असे सर्व काही तूच आहे. असा
तुझ्या सर्वात्म्याला मी वंदन करतो. हे परमात्म्या, तुझे महत्त्व आदिरूप हे जगाच्याही फार पलीकडे असून ते सर्वांचे अधिकारण आहे. त्याच्या तुलनेत अन्य काहीच नसून ते मूळ प्रकृतीचे सुद्धा अधिकारण होय. अशा त्या रूपाला नमन असो. भगवंता, तुझ्या रूपाचे काही मोजमाप नाही. हे निरंतर असून ऋषींचे ध्येय, त्याला ना रंग ना रूप, तरी ते परमपवित्र, त्याला मी वंदन करतो. आमच्या देहात तसेच एकूण एक प्राण्यांच्या देहात असणारे अजन्मा अविनाशी एकमेव असे इतरही सजीव निर्जीव अशा सर्वात असलेले तुझे ते ब्रह्मरूप होय, त्याला मी नमन करतो. ते परमपद ब्रह्म अर्थात आत्मा अशा सनातन आदिबीज अविनाशी निरंजन सर्व चराचर विश्व कवेत घेणाऱ्या वासुदेवा, आमचे तुला वंदन आहे. असे बोलून पराशर पुढे म्हणता, हे मैत्रिय मुनी, जेव्हा स्तोत्र संपले तेव्हा शंख चक्र गदा हाती घेतलेले गरुडावर बसलेले परमात्मा श्रीहरी सर्वांसमोर प्रगट झाले. तेव्हा सर्व देवांनी हात जोडून प्रार्थना केली, हे देवा, हे नाथ, आमच्यावर प्रसन्न व्हा. शरणागत अशा आमच्या दैत्यापासून रक्षण करा. भगवंता, यात वगैरे दैत्यांनी ब्रह्मदेवाला न जुमानता आमच्या सर्व त्रैलोक्याच्या तोंडचा घास काढून घेतला. आम्ही जशी तुझी लेकरे आहो तसे ते देखील आहे, पण अज्ञानीपणा असल्यामुळे आम्ही भेदभाव करतो. आमचे ते दैत्य शत्रू वर्णाश्रम धर्म पाळून वेदशास्त्रानुसार आचरण करता, शिवाय ते तपस्वी सुद्धा. मग ते आमच्याकडून कसे बरे मारले जातील? तर ते हे सर्वात्मका असा काहीतरी उपाय सांग की जो केल्याने आम्ही त्याचे परिपत्य करू शकू. पराशर पुढे म्हणाले, असे त्यांचे म्हणणे ऐकून विष्णू भगवंताने आपल्या शरीरातून माया मोहाची उत्पत्ती केली व त्याला देवतांच्या सोबत पाठवून दिला आणि म्हणाला, हा मायामोह त्या सगळ्या दैत्यांच्या बुद्धीला मोहात पाडून त्याची बुद्धी भ्रष्ट करील. मग ते वेद मार्ग सोडून देतील, तुमच्यातून मारले जातील. अहो देवगण हो, देव दैत्य अथवा कुणीही जर हा ब्रह्मदेवाच्या सृष्टी रचनेत ढवळाढवळ करून अराजक माजवतील तर ते माझ्याकडून मारले जातील. तेव्हा तुम्ही निश्चितपणे माघारी निघा, भय बाळगू नका. हा मायामोह पुढे जाऊन तुमचा मार्ग निर्विघ्न करील. पराशर म्हणाले, श्री विष्णूची आज्ञा ऐकल्यावर ते सगळे देवगण पुन्हा नमस्कार करून मायामोहाला सोबत घेऊन दैत्य होते तेथे गेले. अध्याय 18. मायामोह दैत्यांना भुलवतो. राजा शतधनुचे आख्यान. पराशर पुढे सांगू लागले, हे मैत्रेय, मायामोहाने देवांचं गेल्यानंतर पाहिले तर समस्त असुरगण नर्मदा नदीच्या काठी तपश्चर्या करीत होते. तेव्हा नग्न मुंडन केलेला व हातात मोरपिसांचा कुंचा घेतलेला मायामोह अत्यंत मधुर वाणीने असुरांना विचारता झाला, अहो दैत्यवीर हो, मला असे सांगा की आपण कोणत्या हेतूने ही तपश्चर्या करीत आहात बरे? तुम्हाला लौकिक वैभव हवे की परलौकीचे? तेव्हा त्या दैत्यांनी उत्तर दिले, हे सज्जन पुरुषा, आम्हाला परलोकीचे शुभ फळ हवे म्हणून आम्ही तपास बसलो. तुम्हाला काही सांगायचे आहे काय? त्यावर मायामोह म्हणाला, जर तुम्हाला मोक्ष हवा असेल तर मी सांगतो तसे करा. हाच मोक्षाचा दरवाजा आहे. यानेच फक्त मोक्ष मिळतो. एवढा श्रेष्ठ धर्म कोणता नाही. या धर्माचे आचरण केले तर तुम्हाला स्वर्ग अगर मोक्ष यांच्यातून जय हवे असेल ते मिळेल. तुम्ही महापराक्रमी आहात म्हणून हा धर्म स्वीकारा. पराशर म्हणाले, मायामोहाने नाना तऱ्हेचे युक्तिवाद करून दैत्यांना वैदिक धर्म सोडायला लावून भ्रष्ट केले. तो म्हणाला की धर्मानुकूल व धर्मविरोधी काय, सत्य कोणते असत्य कोणते, परमार्थाकडून त्याविरुद्ध काय, मोक्ष काय केल्याने मिळेल, कर्तव्य कोणते अकर्तव्य कोणते ते जाणा. हा दिगंबराचा नग्न भिक्षूंचा धर्म व तुम्ही जे करीत आहात तो वस्त्रधारकांचा धर्म. अशा प्रकारे प्रवचन देऊन माया मोहाने दैत्यांना सनातन धर्म सोडण्यास भाग पाडले. तो म्हणाला की हा अर्थ धर्म होय. मग त्या सर्वांनी त्याचे अनुकरण केले आणि ते अर्हत म्हटले गेले. अशा प्रकारे युक्तिप्रयुक्तीने मायामोहाने त्यांना 3 वेद प्रणीत धर्म सोडायला लावला. मग त्या दैत्यांनी आणखी दैत्यांना, त्यांनी इतरांना, त्यांनी पुढच्या पिढ्यांना त्या मार्गावरून जाण्यासाठी प्रवृत्त केले व ते सर्वच्या सर्व सनातन धर्मापासून दूर झाले. माया मोह एवढेच करून थांबला नाही तर स्वतः सतत फिरत राहून लाल वस्त्रे धारण करून तो अन्य असुरांपाशी गेला.
मोठ्या मोहक वाणीने त्यांना म्हणाला, अहो दैत्यश्रेष्ठ हो, जर तुम्हाला स्वर्ग किंवा मोक्ष हवा असेल तर पशुहिंसेचा निंद्य मार्ग सोडून द्या आणि खरा बोध जाणून घ्या. हे संपूर्ण जग विज्ञानमय आहे, या माझ्या म्हणण्याचा नीट विचार करा. विज्ञानाचे असे मत आहे की हा संसार निराधार, तो भ्रामक, आभासावर टिकलेला, त्यात राग आणि दोष असून जीव त्या भ्रामक संसारात भरकटत असतो. अशा तऱ्हेने माया मोहाने जाणा, आत्मसात करा. अशा शब्दात बौद्ध धर्माचा उपदेश करून दैत्यांना स्वधर्म सोडायला लावला. त्यांच्या शब्दात अशी काही जादू होती, सर्व दैत्यांनी धर्म सोडून दिला. नंतर त्या दैत्यांनी परस्परांना उपदेश केला. परिणाम असा झाला की श्रुती स्मृतीवर आधारित सनातन धर्म सर्वांनी सोडला. मायामोहाने उपदेश केलेल्या पाखंडी विचारांमुळे थोड्याच काळात असुर वैदिक धर्माचे विरोधी बनले. मग त्यांनी वेदांची, वैदिकांची, ब्राह्मणांची, यज्ञ वगैरे कर्माची, देवांची निंदा करून आरंभ केला. ते म्हणत असत की हिंसेने धर्म होतो हे म्हणणेच निराधार होय. अग्नीत आहुत्या देऊन शुभ फल प्राप्त होते ही तर केवळ बालीची बडबड आहे. जर देवराज इंद्र शमी वगैरे पालापोचळा खात असेल तर त्याच्यापेक्षा पशु चांगले बनावे लागतील. जर यज्ञात पशुबळीने दिल्याने तो पशु स्वर्गात जातो असे सांगितले जाते, तर मग यजमान आपल्या बापाचा बळी का देऊ शकत नाही? एकाने भोजन केल्याने दुसरा तृप्त होत असेल तर प्रवासात शिदोरी नेण्याचे कष्ट करण्याऐवजी त्या प्रवासाच्या पुत्रांनी घरीच श्राद्ध करावे. मायामोह पुढे म्हटला, सगळी अंधश्रद्धा असून तुम्ही हे सर्व सोडून मी जे सांगितले त्याप्रमाणे वागा. अहो असुरांनो, वेद स्मृती यातील वचने काही आकाशवाणी सांगत नसते, तर ती मानवी रचना असून त्यातून युक्तिपूर्वक निवड केली असते. श्री पराशर म्हणाले, अशा प्रकारचा उपदेश करून मायामोहाने दैत्यांना मार्ग भ्रष्ट केले. त्या सर्वांनी सनातन धर्म सोडून दिला. हे जाणून देवांनी शस्त्रसज्ज होऊन त्यांना युद्धाचे आव्हान दिले. तेव्हा दोन्हीकडचे वीर परस्परांना भिडले. दैत्यगण देवांकडून मारले गेले. कारण काय? दैत्यांजवळ जे धर्माचे संरक्षण कवच पुरी होते ते नष्ट झाले, म्हणूनच त्यांचा नाश झाला. मैत्रेय मुनी जे मायामोहाने सांगितलेल्या धर्माचे पालन करता ते नग्न होय, कारण त्यांनी वेदत्रयी रूप वस्त्रे काढून टाकलेली. त्याचप्रमाणे 4 आश्रम, ब्रह्मचार्याश्रम, गृहाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम अशी त्यांची नावे. त्याशिवाय 5वा आश्रमच नाही. जो कोणी गृहाश्रम ओलांडल्यावर अनाश्रमी राहतो तो पापी नग्नच होय. मैत्रेयी सामर्थ्य असूनही जो नित्य कर्म करीत नाही तो त्याच दिवशी पतित होतो. 1 दिवस व रात्र एवढ्या काळात त्याच्या संपूर्ण नित्यकर्माचा क्षय होतो. आपत्काळा व्यतिरिक्त जर कुणी 15 वाडाभर नित्यकर्म केल्याविना राहील व मोठ्या प्रायश्चित्ताशिवाय तो शुद्ध होत नसतो. 1 वर्षभर नित्यकर्माशिवाय जो राहतो त्याचा स्पर्श जरी झाला तरी सचैल स्नान करावे, त्या पाप्याला प्रायश्चित्त नाही. ज्याच्या घरातून देव, ऋषी, पितर, भूतगण विनमुख जाता त्यांच्या पापाला तुलनाच नाही. अशा पापी पुरुषांची जर मैत्री केली तर मैत्री करणाराही तसाच बनतो. म्हणून अशा व्यक्तीशी संबंध ठेवू नये. ब्राह्मणासहित 4ही वर्णाच्या लोकांपैकी कुणीही जर धर्म स्वीकारील किंवा नीच आचार पाळील तर तो नग्न ठरतो. जेथे 4ही वर्णाचे लोक वर्णमर्यादा न पाळता सब एकांकार असे वागता तेथे राहण्यामुळे आपल्या सत्वाची हानी होते. या बाबतीत असं ऐकण्यात आले आहे की पूर्वीच्या काळी केव्हा तरी या पृथ्वीवर शतधनु नावाचा राजा राज्य करीत होता. राज्य करीत होता. त्याची शैवा नावाची पत्नी अत्यंत धर्मनिष्ठ होती. ती दोघेही पती पत्नी देव जनार्दनाची आराधना करीत असत. तेव्हा एकदा असे घडले की त्रिपुरी पौर्णिमेला ते जोडपे गंगास्नान करून बाहेर पडताच समोरून एक ब्राह्मण आला. तो राजाला धनुर्विद्या शिकवणाऱ्या गुरूंचा मित्र होता, पण पाखंडी वृत्तीचा होता. ते ठाऊक असूनही आपल्या गुरूंचा मित्र अशा भावनेने राजाने त्याचे आगत स्वागत केले, सत्कार केला. राणीने मात्र दुर्लक्ष करून सूर्याचे दर्शन घेतले व उपवास सोडला. नंतर ते दोघे नित्यकर्मास लागले. पुढे कालांतराने तो राजा मरण पावला. राणी शैवा ही सती गेली.
राजाने व्रतस्थ असताना धर्मद्रोही मनुष्याशी संबंध ठेवला होता. त्या कर्मामुळे तो पुढच्या जन्मी कुत्र्याच्या जन्माला गेला. शैव्या मात्र काशी नरेशाची पुत्री म्हणून जन्मली. ती जाती स्मरा मागच्या आणि त्याही पूर्वीच्या जन्मांचा वृत्तांत जाणणारी होती. जेव्हा पित्याने तिच्या विवाहाचा विचार केला तेव्हा तिने पित्याला थांबविले. मग तिने दिव्य दृष्टीने शोध केला. तेव्हा तिला समजले की पूर्वजन्मीचा पती विदिशा नगरीत कुत्र्याच्या योनीत जन्मला आहे. तेव्हा तिने त्याला उत्तम अन्न खाऊ घातले. ते खाऊन तो कुत्र्याच्या स्वभावानुसार चपटी हलवीत तिच्या समोर गोंडा घोळू लागला. तेव्हा ती त्याला बोलली, महाराज तुमचे अनाठ अवतारे जरा आठवा, कारण त्यामुळे आज तुम्ही कुत्र्याच्या जन्मात पैदा झालात. होय, तुम्ही तीर्थस्नानानंतर पाखंडी माणसाचा सहवास केलात म्हणून आज तुम्हाला कुत्रा व्हावे लागले. तिचे सांगणे ऐकल्यावर त्याने चिंतन केले. त्याला सर्व आठवले. मग त्याने गावाबाहेर जाऊन प्राणत्याग केला. नंतर तो कोल्हा होऊन जन्मला. काशी राजपुत्रीने दिव्य दृष्टीने त्याचा शोध घेतला. ती तेथे गेली. त्यावेळी तिने त्याला पूर्वजन्मीचा वृत्तांत ऐकविला. तो ऐकून त्या कोल्ह्याच्या देहातील शतधनुने अन्न पाणी व्रज करून वनात जाऊन देहत्याग केला. नंतर त्याच्या पुढच्या जन्मात तो लांडगा झाला. राजकन्येने पुनश्च त्याचा शोधला व पूर्वीच्या जन्माचा वृत्तांत कथन केला. तिने सांगितले की तो लांडगा नसून राजा शतधनु होय. अधिक कुत्रा मन कोल्हा आता लांडगा बनला. असे ऐकल्यावर त्याने लांडग्याचा देह सोडला. पुढे तो कावळा झाला. तेव्हाही राजकन्याने त्याला शोधून उपदेश केल्यावर तो कावळ्याचा देह सोडून मोराच्या जन्मास गेला. तेव्हाही ती पतिव्रता त्याची पूर्ण काळजी घेत असते. त्यामुळे राजा जनकाने अश्वमेध यज्ञ केला. त्या यज्ञात तिने स्वतः स्नान केले व त्या मोरालाही स्नान घातले. पुढे तो जनकाच्या घरी पुत्र होऊन जन्मला. मग तिने आपल्या वडिलांना सांगून स्वयंवर मांडले. तेव्हा त्या मोठ्या झालेल्या जनकपुत्राशी तिने विवाह केला. नंतर उभयतांनी अनेक वर्ष संसार केला. जेव्हा जनक परलोकवासी झाला तेव्हा राजसिंहासनावर बसला. अनेक वर्षापर्यंत त्याने न्यायनीती अनुसार राज्यकारभार सांभाळला. शेवटी त्याला एक युद्धामध्ये वीरमरण आले. तेव्हा ती परमोस पतिव्रता पत्नी त्याच्या चितेवर सती गेली. त्यामुळे ती उभयता दिव्य देह सुपावून उत्तम गतीला गेली. हे मुनिवर्य, मी तुम्हाला पाखंडी व्यक्तीच्या संसर्गाचे दोष अश्वमेध यज्ञातील स्नानाचे महत्त्व सांगितले. म्हणून नास्तिक म्हणजेच अधार्मिक पातकी अशा लोकांची कायेने वाचेने मुळीच संपर्क ठेवू नये. जर असा संपर्क आला तर ते फार मोठे पाप कर्म होय. त्यांच्याविषयी कधी सहानुभूती बाळगू नये. अशांपासून नेहमी दूरच राहावे. मी तुम्हाला नग्न कोणतेही स्पष्टपणे सांगितले. ते कधी जटा वाढवितात तर कधी बोडके राहतात. वेद जर त्यांना मान्य नसून ते आचारहीन स्वेच्छाचारी असतात. त्यांच्याशी संपर्क ठेवल्यामुळे नरकवास प्राप्त होतो. पराशर मुनी विरचित श्री विष्णू पुराणाचा 3रा अंश संपूर्ण झाला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्.